नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागे गणेशोत्सव आज आहे, तर सर्वांना त्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तर मंडळी, टी शर्ट बघितली असेल तर पदयात्रेची आहे, कारण 2 दिवस अगोदर आपल्या गावातून म्हणजे करंजा नवापाड्यातून पदयात्रा निघालेली असते. आज 21 वर्ष पूर्ण होतात त्या पदयात्रेला आणि ती पदयात्रा दरवर्षी आम्ही करत असतो. जसे आपण शिर्डीची पदयात्रा करत असतो दरवर्षी, तशीच आपण पालीची बल्लाळेश्वराची सुद्धा पदयात्रा करत असतो. तर यावर्षी 21 वर्ष म्हणजे भरपूर धमाल आणि तेच सगळे मला मिस झालेलं आहे, कारण मी सुद्धा त्या पदयात्रेचा एक हिस्सा होतो आणि पहिल्या दिवशी गेलो, पण कामानिमित्त मला पुन्हा एकदा घरी यायला लागला रिटर्न आणि मग माझा तो प्रवास थांबला. तर आज पालखी मंदिरामध्ये पोचणार आहे, पालीला पोचणार आहे. तर आज मी तिकडे चाललेलो आहे बाईकने, कारण आता काय चालत नाही जाऊ शकत म्हणून. तर मंडळी, बाईक रेडी सगळं राहिलो आहे. अरे आता बाईकवर चाललो आहे मी पालीला आणि मग आपण जाऊ तिथे पालीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये. तर बघूया कसा आपला प्रवास होतो आहे आणि पालखीचा प्रवास कसा झाला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आणि काय जल्लोष आहे ते सुद्धा तुम्हाला या पालखी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलसोबत कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया आपण पालीला बल्लाळेश्वराच्या गणरायाच्या स्वारीमध्ये. चला. तर मंडळी, आपल्याला इथून आतमध्ये शिरताना नक्कीच पदयात्री चालताना मिळतील. मित्र कुठून आले? हा बघा आपला मित्र अनुवानी चालत आहे. गणपती बाप्पा मोरया. हे बघा मंडळी, गाडी इथं लावली कारण रस्त्याने जाता जाता आपली पदयात्री सुद्धा चाललेला आहे. त्यातला एक पदयात्री आपल्याला भेटला, आपला मित्र व्यंकटेश कोळी. काय भाई, कसा होता प्रवास 3 दिवसाचा? एकदम भारी. आणि नवीन पिढी यावर्षी म्हणजे पोरं जाम वाढलेले आहेत, अजून मजा फुल घेतात, म्हणजे एकदम आनंद जाम घेतात, लुटतात. आणि मेन म्हणजे यावर्षी दिंडीला 21 वर्ष झाली आणि हा 21वा वर्ष आनंदाने जल्लोषात पार पाडला. काल अक्कादेवी मंदिरात सगळी जण एकदम उत्साहानं नाचत होती. त्या व्हिडिओ बघितले मी, व्हिडिओ बघितल्या ग्रुपवर. माझा मन 5 ते 6 केक कापला मी, जाम मजा आली. मनाला कंट्रोल केला कारण मी नव्हतो तिथे मजा करायला. आणि मेन म्हणजे आपला भाऊ जयेश भाऊ आला नाही, त्यांनी मजा काल सगळी मिस केलीस. पण आज परत आपण एंट्री गेटवर कापू केक आणि मस्तपैकी. आणि यावर्षीचा गेटअप पण पालखीचा एकदम मस्त आहे, भारी आहे. वरती पण यावर्षी मस्त पालखीचं जसं डेकोरेशन आपण बघत असतो हल्ली, पालखीच्या वरती देवीची मूर्त, हनुमानाची मूर्त, तशीच यावर्षी आपल्या बल्लाळेश्वराची मूर्त मस्त एक सुंदर स्वरूपात बसवली एकदम कन्हैयाने बनवून दिला आणि मी वरती मांडला. जाम मजा आली. आणि मला यावर्षी 18 वर्ष पूर्ण होतात वारीला. 2009 पासून मी चालत येते आणि जाम भारी वाटला. म्हणजे जो अनुभव येते गणपतीचा, तो अस्तित्व म्हणजे ओढ एक जाम भारी वाटते. ओढ कशी असते एक ओढ एकदम भारी. माझा आनंद भरपूर सगळे थांबलेत. अरे आलास ना, माझी वारी भरपूर या वर्षी थांबली, कारण मी शिर्डीला जात असते, ती पण माझी वारी थांबली आणि ही पण वारी मला माझी पण थांबली असते, पण मी आलो नाही देणार. वेळ भेटला मी आलोच. चला. आणि आता 7 फेब्रुवारीला आपल्या घरी या. नवीन घराची वास्तुशांती आहे, तिथं सर्वांना आमंत्रण केलंय आताच व्हिडिओ मध्ये. 7 फेब्रुवारी या. लग्नाचा बघू आपण नंतर. लग्न कधी करशील मग? करू. तुम्ही केला, बोलवलं नाही. आणि नाही, मी बोलवलं कोणालाच नाही. लग्न नाही, साखरपुडा पण नाही केलाय, चहा पाणी केलाय. घाबरू नको, सगळं बाकी आहे. नंतर सगळ्यांना आमंत्रण घालायला मी. सगळे जण रागवले माझ्यावर, तुम्ही पण रागवू नका, नक्कीच आमंत्रण भेटेल. आणि नाही, कृपया साड्यांचे भांड्याचे आहे स्वीकारले जाणार नाही. नाही पाहिजे तुला? नाही, नकोच. लागला तर नोटा टाका आपल्याला आयर मध्ये. चला, हात दुखला मंडळी. अजून आपल्याला बराच काय एक्सप्लोर करायचा आहे आणि आपल्याला पदयात्री आणि दिंडी कशी झाली सोला तो नक्की दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. भाऊ आता लवकर चाललाय, कारण कुंडावर भजा तळलेले आहे, त्याला वास येते वाटतं. भूक लागले, मी डायरेक्ट निघलोय नाश्ता करून, अजून तिथे जाऊन खातो. चल मी मागून येते. हॅलो ये. चला. गणपती बाप्पा मोरया. बल्लाळेश्वर भगवान की जय. मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत बघा
इथे बोर्ड दाखवलेले आहेत उनेरे कुंड आणि पाली. तर आपल्याला हा रोड जाते पालीकडे मंदिराकडे आणि हा उनेरे कुंडाकडे. तर आपल्याला आता उनेरे कुंडाकडे जायचं आहे कारण पालखी आपली उनेरे कुंडाकडे थांबणार आहे. तर चला पहिले जाऊ आपण उनेरे कुंडाकडे, मग तिथे पालखीला भेटू आणि जाऊ मग पुढे. हे बघा काही मंडळी इथे आरामासाठी बसलेले आहेत. हे बघा मंडळी विठ्ठल रखमाई देवस्थान उनेरे ट्रस्ट. आता इथे आपण पोचलो आहे आणि माझ्या स्वागताला इथेच स्थळी उभा आहे. भाई कसा वाटला मग? मस्त एकदम. कसा गेला प्रवास? मस्त भारी. भारी. मग काय काय मजा केली हो? खूप मजा केली. खूप मजा केली आणि मला चिडवून दाखवून लिहू मजा. जशी शिर्डीची मजा कशी भाऊ देत तसंही मला चिडवला मजा करताना, तसं तू आता सांगतोस ना मजा केली. बघूया आपलं मेंबर्स आहेत आतमध्ये. पालखी तास आहे बघा. सगळी आपली मंडळी इथं थांबल्या आरामासाठी. चार्जिंग करायला सगळी मंडळी बसली बघा. आणि इथे आपली पालखी आहे आणि ही कुंडेगावची पालखी. सगळी आराम करतात आणि इकडं आपली मंडळी आहे बघा. साई पदयात्री दिंडीचे मंडळ बघा सगळा. दादा बोल ना. आपल्या साई दिंडीचा अध्यक्ष तू. आता या दिंडीचा काय सांगशील तू? आपल्या हरकीची आहे सर्व व्यवस्था, खाण्यापिण्याची सर्व. हाऊस पूस फुल मजा. मजा आहे ना? तू यायला पाहिजे होतास 3 दिवस. तू जाम मिस केलं. मिस केला बरा ना. भाऊ दादा पण येणार भाऊ दादाला काय सांगतो? भाऊला मी जाम मिस केला. रील काढायचं होतं मला, पण त्याच्यामुळे रील निघले आहे. भरपूर इच्छा होती. हो तो बघ काय सांगताय. भाऊ दादा सगळीकडे टिंगल उडवता ना आपली मंडळी. तिकडे बघितला हो सगळ्या भजीवर ताव मारत बसलेले आहेत. आता आपण बघूया कोण कोण आचार्य आहेत ते बघूया आपण. तिकडे बघूया चला. बाजूला बघा सर्व आपल्या सेविका आहेत ज्या पदयात्र्यांची सर्व अन्नाची सेवा करतात, म्हणजे भोजनाची व्यवस्था करत आहे. आणि काय काय सगळे बघा पद्धतशीर एक एक जण कामाला म्हणजे कार्य करत आहे सेवेचा. इकडे बघा पुऱ्या लाटत आहेत. पुऱ्याच ना? पुऱ्याच बनवतात ना? पुऱ्या बनवतात ते बघा. ह्या साईडला पुऱ्या तळल्याचं काम चालू आहे. तो थांबलाय वेटिंग वर थांबलाच ना. आणि या साईडला भजी तळतात. तो डायरेक्ट कढईंचीच काढून खाणार असा थांबलाय बघ. तुम्ही पण या खायला भजी ताजी ताजी. हा पालीच्या कुंडावर भजी खाऊन आंघोळ करायला जायचा. मस्त गरम गरम कुंडामध्ये. काय काय आहे अजून जेवायला? पुरी, छोले, पुलाव मसाला. बरेच प्रकार आहेत ना. आता सगळे दूध कोटीन, छास. ड्रिंक मध्ये म्हणजे अजून सोयी सुविधा चालू आहे. तुम्हाला नंतर भोजनाचा आस्वाद घेता येईल. दाखवतोच. आता सध्या भजीवर ताव मारताना बघा सगळे. आणि माझं झालेलं आहे काम 25. आणि बघ माझं काम 25 झालेलं एकटाच आहे. काशील का देशील टाकलं ना पण. हा 5 जणांना. हा तेच. मस्त गुलाबी रुआबचा दूध कोरडे छास पण आहे. आणि हे बघा छास एकदम मदर डेली ब्रँडेड छास. काय म्हणतले हे बघ हाला हाला घेऊ ना सगळ्यांसाठी. आता एकटाच काय होईल काय नाही एकट्याला आवरी आवरा बोलते. बघा उनेरे कुंड गरम पाण्याचा कुंड. तर बसलेत बघा सगळे पाय शेकवाला. बघा मंडळी सगळी जण आता कुंडावर आंघोलीला आले. सगळे चालत आलेली मंडळी आले. दाखवते तुम्हाला कोण कोण आहेत ते. गणेश भक्त सर्व आहेत. आणि कुंड म्हणजे काय माहिती आहे, गरम पाणी आहे. तिथं कुठली आग नाही काय नाही, त्याच्या खाली काय नाही, कुठून गरम पाणी येते काय अजूनपर्यंत काही समजलेलाच नाही. शाश्वत असा आहे तो देवाचा. हा आणि प्रत्येक येणारी दिंडी पहिले इथे येते थांबते, इथे आंघोळ करते कुंडामध्ये, मग पालीला आपल्या देवाला. पाठीमागं तुम्ही ऐका काय काय कोण कोण बोलतंय. आणि हा बघा झालेला मंडळी कसा आहे. बांधाव बसलाय. 90 झालं तर बांधाव बसलाय. पवन आहे बा आता. 90 झालं तर आता पवन आहे. नाही तर पहिले पवाचा. आता दोनाचे 4 झाले. आता 6 हात होण्याचे बाकी आहे. आमचं गुरु आहे. गुरु इकडे पवाला आलं बघा काय चाललंय. गणपती बाप्पा.
चतुर्थी लांबशीत नको भांडाला असं. दुसरा गायक आलेला आहे गवळला नाही बाया काय कुठला गायक? बापाच्या प्रेमात राहून गेला हो. त्याचा जीव बापात जडला कसा भेटेल हा देवाला गणेश पालखीचा आला बहाना भक्त चालला चालला पालखी वाजविला. भक्त चालला चालला पालखी वाजविला. हितेश भाऊ आलेला आहे आणि व्यंकटेश भाऊंचं आगमन या 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 बुवा या द्रोणागिरी माते की जय द्रोणागिरी माते की जय द्रोणागिरी आईचा महिमा मोठा नामदेव उगनच्या डोंगराने करंजा गावाचे आगरी कोली बघा नाचताना उडी आई द्रोणागिरी
गणपती बाप्पा मोरया. ये बघ ते आमचं सिस्टम बघ. मंडळी आता आपण बहुतेक मंदिराच्या जवळपास आलेलो आहे. म्हणजे थोडाच आता अंतर राहिलेलं आहे बाकी आणि थोड्याच अंतरानंतर आपण आता पोचू बल्लाळेश्वर पालीनगरीमध्ये. पालीनगरीमध्ये सुद्धा बँड वाजेल, बँजो वाजेल आणि धमाल करत वाजत गाजत पालखी आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायची आहे. तर दरवर्षी असा जल्लोष असतो, यावर्षी सुद्धा कसा जल्लोष आहे तो आपण बघूच पुढे. आता तुम्हाला दाखवतो जो मंदिर, जसा आपला मंदिरातील देव आहे बल्लाळेश्वर गणपती बाप्पा, तसाच सेम आकाराचा म्हणजे त्याची प्रतिकृती असणारा म्हणजे त्या गावातील, त्या शहरातील, त्या तालुक्यातील जो गड आहे, जो किल्ला आहे, डोंगर त्याला बोलतो, हुबेहूब आपल्याला गणपतीच्या आकारामध्ये बघायला भेटते. जसा मंदिरामधला गणपती तसाच सेम टू सेम आपल्याला हा डोंगर बघायला भेटेल. बघा आता तुम्ही पाठ, गणपती समोरच पाहिजे आहे असं वाटते, कारण जो डोंगर आहे समोर तो आपल्याला हुबेहूब गणपतीच्या आकारामध्ये दिसतोय. जसा पालीचा बल्लाळेश्वर तसाच हा पालीचा डोंगर आपल्याला गणपतीच्या आकारामध्ये बघायला भेटत आहे. बघा मंडळी,
आता आपण तरी मी लावला गंध आणि हे बघा वरती आपला गणपती बाप्पा मस्त टॉपला बसवलेला आहे आणि बघा कमानीत आणि बघा कमानीचं डेकोरेशन सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे आणि या बाजूला आपले प्रभू श्रीराम बघा सर्वजण बघा इकडे येऊन थांबलेत पण पालखी अजून आलंय नाही पालखी अजून भरपूर लांब आहे का तर पोरं ऐकत नाही काय करायचं पोरं ऐकत नाही ना रानात करता धुरलं उडवलं चालत नाही ते चालत नाही नुसतं नाचतात
गणपती बाप्पा आता पालखी इथे थांबवली आहे आणि गेलेले आहे आता आपल्या गणपती देवाच्या भेटीला. तर आपल्याला आतमध्ये व्हिडिओ या फोटो काढून नाही मिळाले, पण इथे आपण मस्त व्यवस्थित असं आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आणि व्हिडिओ मार्फत दाखवतो. आणि यावर्षीचं डेकोरेशन तुम्ही बघाल तर एकदम भारीच आहे. सुंदर असं फुलांच्या आकाराने सजवलेल्या असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि सर्व मंडळी आपली इथे बसलेले आता दर्शन घेऊन थोडा भजन कार्य करण्यासाठी थांबलेले आहे. राडा गँगचा पण ब्लॉग येईल वाटतंय. ब्लॉग आहे की नाही? याला घे रे. भाऊस भेटलेला आहे. भाऊसाने आपल्याला पक्की आता या केली आणि आम्ही सगळं नाचून दमलो. मी नाही नाचलो. आणि आता याचा आराम घेता दुरुचा पाटणीचा काढा साफ करायला. डंबर नाचलोय आणि ह्यो आता माझं काय पुरावा पडलाय. उरावर माझ्या उरावर तरलाय. छान किती वाटतं माहितीये का? छान, भरपूर छान वाटतोय. अरे गणपती बघ कसला भारी वाटते. साईडला बघ गणपती पालखीवरचा गणपती किती छान वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कमलेश्वर महाराज की दोन्ही पालख्या आल्या म्हणून सर्व पब्लिक बघा गद्दून भरले. ती पालखी थांबले अजून गुंडेगावची पालखी. सांगते तर किती पब्लिक. गुंडेगावची पालखी आहे. हो चला आता आपली पालखी आपल्या वस्तीच्या ठिकाणी. चला मंडळी गर्दी थांबणार नाही. आपलं दर्शन झालंय. आता उद्या पुन्हा एकदा जन्माला आपण ठेवलं ते उद्या भेटू. चला हे बघा खरे कलाकार बघा कलाकृती बघा. अजून उद्या सकाळी आपल्याला पूर्ण रांगोळ्या बघायला भेटतील. अजून वर्क चालू आहे. चला मंडळी मस्त दर्शन झालं. आपला आरतीचा कार्यक्रम सुद्धा झाला. आतमध्ये तुम्ही व्हिडिओ बघितले असेल. आणि आरती करताना आपल्याला बाप्पाचं दर्शन सुद्धा पूर्ण घेता आलं, कारण तेव्हा क्लिअर असतो माहोल. आणि प्रत्येकजण मध्ये मध्ये येत होता, तरी पण ट्राय केलाय आणि दाखवायचा प्रयत्न केलाय तुम्हाला. का चाललास आता बायको आली तर चाललास मित्राला सोडून ना. हे बघ चार्जर दिला लगेच माझ्याकडे चालला निघून. चला अजून काय धमाल बाकी करायची आहे. करू चला पुढे बघूया. चप्पल चप्पल घे. चप्पल
आमची गल्ली गँग मधली एक मेंबर भेटलेली दरवर्षी वर्षात नाही एकदा भेटतात परत नाही वर्षात नाही एकदाच इथं आल्यावर फक्त भेट होते बस. आणि आपल्या गल्लीत कधी काय कुठं फिरायला जावत असल्या तेव्हाच भेटाव ना. आणि येवा बघ चेंडू बंडू काय बोलते बघ तुला ही चल तर मंडळी पालखी ही पोचलेली आहे आपल्या वस्तीच्या ठिकाणी. आजचा शेवटचा दिवस, सर्वांची भेटीगाठी झाल्या आणि आता डायरेक्टली पुन्हा एकदा तोच दिवस वर्षाने येईल. तर त्याच दिवसाचे पुन्हा आपण वाट बघू. नंतर आपला साई दिंडी येईल, तीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर तिचीसुद्धा ओढ असते. तर असेच आपली पदयात्रा वारी ही नक्कीच चालू असते आणि आपण करत असतो. हा उद्याचा उत्सव आहे, तो सुद्धा आपण बघूया, दाखवण्याचा प्रयत्न करू. जर जमला आतमध्ये जायला या बाहेरून शूटिंग करायला भेटली तर नक्कीच दाखवू तुम्हाला ती. आणि आता बाहेरचा गोंगाट आहे ते पालण्यांचा, कारण आमची रूम आहे हे बघा डायरेक्टली पालण्यात हात. मला वाटतं हात मिळवता येईल पालण्यात, कोण असेल त्याला. इकडे बघा, हे बघा हा पूर्ण एरिया इथं आहे. तर अयो पडलो असतो. तर मंडळी हा आपला तिसऱ्या दिवसाचा, म्हणजेच मी तर माझ्यासाठी पहिला, पण पालखीचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस, मंदिरात पोचण्याचा दिवस कसा होता हे तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच सांगा, व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, भेटू, बघूया. जमला तर पालीचा दुसरा ब्लॉग नक्कीच तुमच्यापर्यंत पोचेल. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.